तर चला, अजून त्यांना काय मी फोन केला नाही, काय नाही, कधी येत आहे कधी नाही, सुट्टी कधी होती कधी नाही. त्यामुळं तर माझं एक कानातलं हरवलं काल पोरांना कुठं पसारा ठेवताना. लय मेहनतीने घेतलं होतं, रत्ताने घेतलं का. मी म्हणलं तेवढं तरी मला 500 रुपयाचं, म्हणून मी 500 रुपयाचं म्हणलं, 500 रुपये कुठं पे जाते ते. तर 500 रुपयाचं घेतलं होतं. आता बघू, गावलं तर काढत नाही, आणि नाही गावलं तर आता हे काढून ठेवावं लागेल. कसं तरी बाहेर दिसत. त्या दिवशी मी ताईला द्यायला लागले होते, ताईनं काही घेतलं नाही, नको म्हणले मला. बारक्या पोरीने मी म्हणलं, अगं घे घे, तुझ्यासाठी तरी घेतलं होतं. म्हणजे तिला तिच्या सोन्याच्या रिंगा होत्या. तर असंच दादा जन्मला होता, आणि दादा जन्मल्यावर आमच्या वडिलांनी घेतलं, म्हणजे ताईला घेतल्या होत्या आधी पहिल्या जन्मल्यावर काड्या ती, आणि पाळणा ते. आणि आता हे दुसरं जन्मल्यावर, कारण का खर्च पण लय झालता, त्याच्यामुळं मग हेच केलं नव्हतं. दादाला घेतलंच नाही कानातलं ते. बाकीचं सगळं डागालचं म्हणजे घेतलं होतं. त्यांनी पंजन घेतलं होतं वडिलानं. परत चुलत बहिणीनं ताईला दिलं का नाही गायडा ते, त्या बहिणीनं त्याला 5 बोटातलं सगळं घेतलं होतं. बिनल्या ते, हातातल्या ते. परत घुंगराचं पंजन त्याच्या मावळीनं केलतं. नाही, काहीतरीच केलतं वाटतं, नाही मनगटे केलत्या मावळीनं त्याच्या. आणि म्हणजे भाळवण्यातली मावळ आहे का नाही त्याची, त्यांनी त्या थोरल्या जावं ना ते आणलं होतं पायातलं. आणि परत त्या दुसऱ्या एक चुलत बहिणीनं काहीतरी आणलं होतं. असं म्हणजे लय झालं त्याला डाग, फक्त कानातलंच नव्हतं. मग कानातलं नव्हतं, मग ते काय म्हणले ताय, कारण का तिला काय माहिती, तिला लयच मया ती आहेत. तर ती म्हणली मला इतक्या दिवसातनं भाऊ झालाय. तर ती तवा किती वेळा, तिसरीलाच होते, तिसरीलाच असेल. हां. तर ती म्हणली मला लय दिवसातनं भाऊ झालाय, तर माझ्या पप्पा कानातल्या काड्या काढा, ते रिंगा काढा, आणि त्याला कानातलं करा. मग तो का ती 5,000 रिंगा होत्या तवा घेतलेल्या. 5,000, हां 5,000च्या रिंगा होत्या सोन्याच्या. ती पण लय तिने मी घेतल्या होत्या, कारण का हे जायचं ह्याच्यावर गाडीवर, त्या ह्याच्या मातीच्या ते ट्रकवर. तेव्हा आम्ही काय चगोल बिकट काय तापत नव्हतं तेव्हा. त्यावेळेस नुसता ही जायचं खेपरला, मातीच्या ती असलं का माती असलं काय ना, आम्ही दोघं जण खेपा करायचो. मग असं पैसे साचवून एकाच वेळेस आम्ही ज्यावेळेस इंदापूरला होतं का नाही, तेव्हा मला इथले कुडकं घेतले होते. तर कुडकं तर मी घेतलेले, दुःख झालं म्हणून सगळं तुम्हाला रात्रीचं व्हिडिओमध्ये सांगितलं, ती काढली. परत इथलं टोचलं होतं, इथं बी दुःख झालं म्हणून ती काढलं. परत हाय असं सोनाराला महागाला दिलं ते. मग जसं आठवलं तसं सांगते बरं का. आणि मी खोटं कधीच बोलत नाही. आता दिवस मावळा चालला त्याच्यामुळं तर मी कधी खोटं बोलत नाही. आणि जे आपल्या व्हिडिओमध्ये असेल का नाही, सगळं रेल असतं या, कारण का आपल्याला इमानदारीनं टिकवायची या, बैमानगिरी करून टिकवायचा नाही. आणि बैमानगिरीचा पैसा कधीही टिकत नाही, आणि आजपर्यंत इमानदारीच केलेली आहे. त्याच्यामुळं सुखाने तर घास खातो या, कोणाचं 1 नाही 2 नाही काय नाही. कसं का असं ना, कुठं का जगायचं जाय ना, इथं 4 दिवस तिथं 4 दिवस, कुठं पसारा घेऊन जायचं म्हणा, पण सुखाने घास खातो या, असं नाही. कोणाची हारमळ तरमळ, कोणाचा बुडवलाय, कोणाचा हे केलाय, असलं नाही. मग सासूबाईला आमच्या 4 मणी आणि एक 4 मणी घेतलं होतं. ते पण मोठं ते नाही का नवीन निघलं होतं, ते तसलं पहिल्यांदा झूट निघलं होतं. तर ती 4 मणी ताईला रिंगा, मला घेतलं. त्यावेळेस लय पैसा यायचा, डायव्हरकीचा पण यायचा, खेपाचा पण यायचा. आणि ते एकाच वेळेस घेतला होता. आणि गॅस पण तवाच घेतला आहे बघा. तेव्हा ताई पहिलीत पण जात नव्हते, त्याच्या आधी तवा घेतलेला. तेव्हा आमचा लय भारी काळ होता. पण ज्या वेळेस जे पोरगं जे राहिलं, म्हणजे ट्रीटमेंट करायलाच आम्ही हे केलं, दवाखान्यात गेलो. तसंच दवाखाना जे महाग लागला होता, ते ज्या वेळेस आष्टीला गेलो त्यावेळेस आमचा दवाखाना सुटला. नाहीतर लय म्हणजे लय हालात दिवस काढले तेव्हा.
तितका पैसा येत होता पण नुसता दवाखान्याला जायचा. आणि दवाखान्यात न राहून मग मी तसं केलं. आणि परत झोपेतलं झोपं केलेलं मला असंच कामावर 15,000चं. तेव्हा अर्धा किती 30,000 तोळा होता. तेव्हा झोपेतलं झोपं केलेलं. आणि बघा एवढं आठवलं नुसत्या एका रिंगावरनं. पण ते झोपेतलं झोपं बी काय झालं, ह्यांच्या मावशीचा देवदेव होता. आणि मग आता त्यावेळेस पगारी नव्हत्या आणि मालक पण नव्हतं. तेव्हा मग मला म्हणलं आता देवदेवाला जायचं. मग आता आयर आता त्यांच्या आईनं काही घेतला नव्हता. आयर मग ते म्हणले होते की आण मावशीला काहीतरी, म्हणून ती फुलं बोलली होती. आणि हे केलं तर हे केलं काहीतरी आयर नेलतं आणि ती झालं. आणि झुब्यातलं झोपं तर ज्यावेळेस मी गोळ्या खाल्ल्या होत्या का नाही, म्हणजे मी लय संकटातनं गेली या. तुम्हाला सांगते आता सांगू वाटायला पण सांगणारच आहे. आता कोणी नावं ठेवू नाही तर नका का ठेवायला, कारण का माझ्या सगळी गणगोत व्हिडिओ बघते ते नको ना, तर सांगायलाच नको. एक तेवढं माहिती आहे की गोळ्या खाल्ल्या होत्या. मी गोळ्या खाल्ल्या होत्या, आयसीयूमध्ये होते. त्यावेळेस मला 3 दिवसाचं 35,000 बिल झालं. त्यावेळेस झुबेतलं झुबा नसता तेवढं मोडलं होतं. असंच भांडण काहीतरी झालं त्याच्यामुळं ते झुब्यातलं झुबं मोडलं होतं. आणि ते फुलं त्या मावशीच्या ह्याच्यावर देवदेवाला मोडले. आणि पायातलं मी 7 भाराचं केलं, 7 भाराचं पंजन केलं. तर अचानकच तेव्हा माझ्या दादाच्या आधीचं एक वारलं होतं. त्यावेळेस ते पोटात होतं, माझ्या आवळीजवळ पोटात. त्यावेळेस आमचा मामा लयच आजारी पडला. म्हणजे मामा म्हणजे त्यांचं वडील, माझं सासरं लयच आजारी पडलं. अचानकच फोन आला रात्रीचा 10 वाजता. त्यावेळेस आमच्याकडे गाडी सुद्धा होती. गाडी तर 3 वर्षाची मालकाने असं चेष्टा करत करत 15,000 दिली. म्हणजे सगळं माझ्याकडे होतं, सगळं इतकं भारी माझं दिवस होतं. पण भटीवरच असून पण भारी दिवस होता. आणि मग त्यावेळेस आता म्हणलं मालकाला आधी कसं हे करावं विचारावं. आणि त्यावेळेस मनासारखा दवाखाना चालू असायचा, 8 दिवसालाच सलाईन असायची. मग त्यावेळेस पंजन मोडलं सासऱ्यास पैसे. परत मी केलं अजून डबल. जसा दादा जन्मलाय आणि तसा पोटात राहिलाय. तर खरं दलिंद्री तर आम्हाला कधी लागली माहिती का, ज्यावेळेस माझी 2 लेकरं वारली का पोटात, त्यावेळेस तेव्हापासून आमच्या मागं नुसती इतकी तर दलिंद्री लागली की बोलायचंच कामच नाही. मग जसं जे फिरत होतो ते तसंच आतापर्यंत पण फिरतोयच. नाही तर एका मार्गाच्या 10 वर्ष काढले आम्ही, 10 वर्ष काढले. पण काय नाही, पण चांगले दिवस होतं. त्या काय ते आवळी जावळी वाढली. परत गाडीचं इंजन लॉक झालं म्हणून ती गाडी त्या मालकानं, आता ते मालक खेडूक बघतोय का नाही काय बघतोय काय माहिती. ज्यावेळेस आम्ही 10 वर्ष काढली का नाही त्या मालकाचं काय नाही, त्यांच्या मालकानं त्याच्या भावानं ते म्हणलं आम्हाला ड्रायव्हर महिनाभर द्या. मग ते नको नको म्हणताना परत त्यांनी मग आमचा खेळ केला की माझं तर पोरगं 4च महिन्याचं होतं. 4 महिन्याचा असताना तसा खेळ केला की तू म्हणजे आळा आणला की उठलाच नाही. म्हणून जर रोज पहाटे 3 वाजता उठायचं. मग हे असा आळा आणला की उठलाच नाही. मला काय ड्रायव्हर नको ना काय नका, तुझा नाही. मग मी काय म्हणलं, मी नवऱ्याच्या आधीच, आणि नवरा माझ्या काय एका शब्दाच्या बाहेर सुद्धा जात नाही. राग आल्यावर म्हणजे नवरा माझ्या नादी लागत नाही, एवढं पण तुम्हाला सांगते मी. आणि जोपर्यंत मला राग नाही का नाही, माझ्याकडून काय चुकी ती झाली तर मग मी लय भीती. पण काय आपल्याकडून चुकी बिकी काय नसली झाली आणि मला तर राग आला. पुढचा व्यक्तीची आपल्याला स्वतःच्या नवऱ्याला काय बोलत असलं का नाही, त्यावेळेस मला नवरा काय सुद्धा काय म्हणजे काय कळत नाही. मी म्हणलं तुमच्यात बी नको, ह्यांच्यात पण नको म्हणलं आम्हाला, कोणाच्यातच नको म्हणलं आम्हाला. मग 4 महिन्याचं पोरगं जसं डायव्हर होतं बरं का, तिथनं आम्हाला खरं म्हणलं तर चिखलाची सुरुवात झाली. त्या जुन्या मालकाच्या भावाच्या पासनं
चिखला सुरुवात झाली आणि तिथनं आम्हाला असलं दिवस आलं. इथं फिर तिथं फिर तिथं फिर इथं फिर. मग इतकं तर कडक मालक होतं का नाही, त्यात त्यांच्यात 3 वर्ष काढली. 4 महिन्याचं पोरगं असलं तेव्हा तेव्हा पण रांगत रांगत गेलं पोरगं. असं अचानकच म्हणजे दारातच भटी वरला तर तुम्हाला रुपाला माहिती आहे त्या. आणि तेव्हा पहिल्या इटाच्या होत्या. असं रांगत रांगत आलं पोरगं. मी शेंगदाणं भाजलं ना असं तवा ठेवला भाकरी करून. असं पोराचं मांड्या पाय अख्ख्या लॉकडाऊनमध्ये, तसल्या लॉकडाऊनमध्ये कुठं दवाखाना उघडा नव्हता, कुठं एक गाडी नव्हती, ओढी नव्हती, काय नव्हती. ती सगळं भाजलं त्याचं पाय बी हात मांडी तव्यातच पडला. परत परत ती झालं का गाडी विकली. गाडी पण त्याच मालकाने बघून दिली बरं का. त्या मालकाच्या भावानंच गाडीला गिरायक आणलं. जी गाडी विकली, आता सांगताना लय वाईट वाटतंय पण जाऊ दे आता. गाडी विकली. तिथनं परत त्या चौथ्या मालकाने आम्हाला, म्हणजे आमचा काही खेळ बघा की, तिथं 3 वर्ष काढलं. आणि तिथनं एक गोड बोलून ते तर दुसऱ्या तर भट्टीवर गेला. इतका तर आमचा खेळ झाला की ह्यांचा 10,000 माल झाल्यावर आम्हाला 1 महिन्यानं बोलवलं. 1 महिन्यानं बोलवलं. तीन तीन 3-3.5 महिने काम केलं. आम्हाला काम काय नव्हतं, काहीच नव्हतं, नुसतं एक चिकूल छापायचा. ती कसं तरी मी भांडण करून वाहतूक तर घ्यायची, पण नुसती खर्ची पडली आमच्या अंगावर. तिथलं पैसे निघलं. तर तिथनं पुढं बी त्यांनी 1 महिना भांडण झालं. म्हणजे असं दादाला इतकं तर ती बाई एक नाशिकची होती, इथं तापायला आली ती, इतकं तर घाण बोलली का नाही, लय बोलली. मग आम्हा दोघाला पण राग आला. मला म्हणजे माझ्या आधी त्यांनाच लय राग आला. त्यांनी मग ती म्हणलं म्हणजे इतकं तर भांडण झालं. मग त्या मालकाने घेऊन, आता नवरात्र आमचा धंदा कटे असला आहे, म्हणलं काय बी रागाच्या तावात करेल, काय पण करेल. म्हणून तिथनं चालू तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मी तिथं 1-2 महिने राहिलं म्हणून. तिथनं चालू तिकडं माहेरात पसारा घेऊन. ते म्हणलं काय कुठल्या भट्टीवर जाऊ नका, असले गथ आहे आमचे. तिथनं जाऊ द्या, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्हाला ऐकायचं असलं तर. लय मोठा व्हिडिओ आहे.